नमस्कार, गुड मॉर्निंग. मी स्नेहा. आपल्या उर्वांशी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे. सकाळी उठून दरवाजा खुलत नाही तर बघा किती साऱ्या मधमाशा आलेल्या, माहिती नाही कुठून आल्या तर. आणि इकडे बघा उर्वांश पण मस्त हेअरकट करून आलेला. कुठे गेलता बिट्टू तू? अच्छा, कटिंगच्या दुकानामध्ये कलर पण विकायला होते का? हा, मग तूच तर म्हणता तिथं कलर होते. मग अच्छा, तिथून कलर घेतले का? तुला झोप नाही लागली हो ना रात्रभर? कलर नाही मिळाले होते तर तू केस कापासाठी गेला होता का कलर आणण्यासाठी? मग केस पण कापून आला ना? हा, कोणकोणते कलर आहेत रे? बघू दे केस कसे कापले. उभा हो. अरे टकलं केलं ना साईड ना, छानच नाही कापले. त्याच्याचकडे नेले होते का? दुसऱ्याकडे न्यायला पाहिजे नव्हते. बाबू मागून पाहू दे, मागून टकलं केलं का? छानच नाही कापले. पाहुणी यायच्या वेळेस उडदाची डाळ पण आणलेली. म्हटलं चला उडदाची डाळ भिजून टाकून या, कारण की मला सांबार वडे बनवायचे होते. सकाळी सांबार वडे बनवायचे होते पण माझ्याकडे उडदाची डाळ नव्हती, तर मग त्यांनी यायच्या वेळेस उडदाची डाळ आणलेली. म्हटलं चला सकाळचा नाश्ता नाही तर नंतर दुपारून खाऊया. तिकडे मस्त उडदाची डाळ भिजू टाकलेली 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून, कारण की संडेलाच नाश्ता करायला भेटतो. बाकी दिवस तर मग काय सकाळी लवकर उठून स्वयंपाकच बनवायला लागतं. तर इकडे मस्त छान उडदाची डाळ घेतली आणि इकडे भरपूर माझे कपडे धुवायचे होते आणि ऊन पण भरपूर निघालेली आज. तर म्हटलं चला कपडे पण धुया. आणि जो मधमाशी आपल्याला फिरताना दिसलेले ते इथे येऊन बसले होते आणि कपडे तर सगळे धुवून झाले, पण प्रश्न होता कपडे एवढे सारे वाळू कुठे टाकायचे. मग काय उर्वांचा झुल्याचा दोर होता तोच काढला आणि इकडे मस्त बांधून घेतलेला. आता काय कपडे वाळू टाकायचं टेन्शनच नव्हतं. मस्त मग मी पटापट सगळे कपडे वाळू टाकलेले, कारण की पावसाचा काही भरोसा नसतो. म्हणून म्हटलं चला पटकन कपडे वाळू टाकून घेऊया. मग सगळे कपडे वाळू टाकले. तर ताईंनी मस्त गरमागरम इडली पाठवलेली. इडली काय ताईंनी अख्खा इडलीचं पात्रच पाठवलेलं होतं. मग मस्त गरमागरम म्हटलं चला थकलंच आहोत तर इडली पण खाऊन घेऊया. तर ताईंनी सोबत चटणी आणि सांबार पण पाठवलेला. खरंच इडली खूप टेस्टी झाली होती ताईंची. आणि इकडे मग नाश्ता केला. तर इकडे बघा उर्वांश काय म्हणतो पप्पाला. मग बाजारात गेलेले. आणि इकडे बघा यांना पण बाजारात जायचं होतं. तेवढा छान रस्ता सोडून हे लोक काय माहिती कशाला एवढ्या गंद्या रस्त्याने जात होते, तर त्यांची तिथे सायकल पण फसलेली. आणि इकडे बघा आमचा मस्त बाजार पण भरलेला. आणि इकडे माझे कपडे पण मस्त वाढले होते. आज खरंच खूप छान अशी ऊन निघाली होती. आणि मग मी म्हटलं चला आता पुन्हा आराम करण्यापेक्षा पटपट सगळे भांडे घासू या. मग निवांत आरामच करायचा. मग इकडे पटकन सगळे भांडे घासून घेतले. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला.